ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन तसंच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून इथे बिबट्यासह अनेक प्राणीपक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी अनेकदा आढळून आले असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय. असं असतानाच आता वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. विशेषतः रात्री उशिरा एकटं बाहेर पडणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवा, तसंच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसंच कचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहा, शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय. ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सप्टेंबर 2025 मानपाडा येथील इडेनवूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्यानं भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर 2025 पोखरण रोड क्रमांक 2 परिसरात बेथनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईट आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुढे शनिवारी 2024 वागळे इस्टेटमधील वारलीपाडा भागात बिबट्यानं लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला. ही घटना CCTVत कैद झाली होती.